पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला एक तरफ अंबेडकर खिलाफ दुनिया सारी थी, एक तरफ अंबेडकर और खिलाफ दुनिया सारी थी। धर्म के बल पर ये चलने वाली गद्दारी थी। दुश्मन भीम का कुछ ना कर सके क्योंकि कलम भीम जी की तलवार से भी भारी थी। गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है, तिलक ने स्वराज्य के हक को बचाया है, जीवा ने छत्रपति शिवा को बचाया है और मेरे भीम के संविधान ने पूरे हिंदुस्तान को बचाया है। राजा राणीच्या जोडीला इसका गेन बड़ा रिवर्ब का कम हो गया फिर। राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला माझ्या बरोबर गाणार का? या धूर नको लावू आधी आपण बघूया लेफ्ट साइड। राजा राणीच्या जोडीला मी राजा राणीच्या जोडीला म्हणणार, तुम्ही पुढची लाईन म्हणायची है ना? माहिती का पुढची लाईन? तुमचा डाएट जास्त झालाय त्यांना द्या। राजा राणीच्या जोडीला लाडक्या बहिणी ऐकत नाही, जोरात असे वंचित नका राहू, किंचित इकडे या। राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला। कुछ खाया नहीं, कुछ मजा आया नहीं। आता बघा, आता आपण सेंटर मध्ये हो। राजा राणीच्या जोडीला म्हणूनच तुमच्या खात्यामध्ये 1,500 येतात। आता मुलांचं बघू। राजा राणीच्या जोडीला खरंच येतंय का? राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, हाय कोणाचं योगदान सांगा, कुणाचं योगदान सांगा, कुणाचं योगदान। राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, आहे कोणाचं योगदान। मित्रा बाउंसर त्यांना येऊ दे, इकडे येऊ दे। अरे बाबा साहब के गाने पे अगर नहीं नाचेंगे, उनकी जो उम्र है उसमें उनको इतना जोश है। काका फक्त काकूचा विचार करायचा, काका टॉनिक लेके आए होंगे तो तकलीफ हो जाएगी। आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला। राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, आहे कोणाचं योगदान सांगा, कोणाचं योगदान आहे, कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला।
उरूस करतोस तुझ्या खेड्याच्या वाडीला आहे कोणाचं योगदान सांग कोणाचं योगदान आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला मोठा साहेब झालास बापाला विसरलास बापाला विसरलास सर्वजण आता तुम्ही बघत असाल टेलिव्हिजन वरती बाबासाहेबांचं गाणं दिसतं की नाही आम्ही जिकडेही जातो तिकडे आपल्या समाजातून एक प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला नेहमी मिळते की तुमच्यामुळे बाबासाहेबाचं गाणं टी व्हीवरती आलं खरं आहे काय हे खरं नाही आहे खरं तर बाबासाहेबामुळे शिंदेशाही परिवार टी व्हीवर आहे आम्ही जिथेही जातो कोणताही कार्यक्रम असो अगर आपको शिंदेशाही चाहिए तो उधर बाबासाहेब होना चाहिए हे जर तुम्ही सर्वांनी डोक्यात ठेवलं अंमलात आणलं तर बाकीच्यांना जे समजायचे ते समजतील आणि या गाण्यातून जे मोठा साहेब झालास बापाला विसरलास बापाला विसरलास गेला आपला स्मशानी पक्ष असला विधानात तुला मुभास नव्हतीर कोणवतीर कावडीला तुला मुभास नव्हतीर कोणवतीर कावडीला आहे कोणाचं योगदान आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला बाज वाजली वाडीला राजा राणीच्या जोडीला बाज वाजली वाडीला आहे कोणाचं योगदान सांगा कोणाचं योगदान आहे कोणाचं योगदान सांगा कोणाचं योगदान कोणाचं आहे कोणाचं बाबासाहेबांचं आहे कोणाचं योगदान आहे कोणाचं योगदान एक हे गाणं मी पहिल्यांदाच मला वाटतं मी आता ही ती वेळ आली म्हणून मी हे फक्त मुखडा तुमच्या समोर गातोय तुम्हाला सर्वांना माहिती असेल की बाबरी मस्जिद तोडली आणि त्याच्यानंतर बरेच दिवस तो सगळा परिसर कायद्याच्या मध्ये होता आणि तिथे शांतता होती की राम मंदिर बनेल आणि मग काही दिवसानंतर काही वर्षानंतर लीगल सगळ्या गोष्टी झाल्या कायद्याच्या कचाट्यात सगळ्या गोष्टी पार पडल्या आणि तिथे राम मंदिर बनलं की नाही बरेच दिवस कायदा सुव्यवस्था होती कोर्टाच्या मार्फत सगळ्या गोष्टी घडल्या केसेस झाल्या आणि नंतर आता तिथे राम मंदिर झालं की नाही आणि टी व्हीवरती ते मला वाटतं 22 जानेवारी मागच्या वर्षी झालं आणि मी टी व्हीवरती बघत होतो आणि आताचे जे सरकार आहे ते खूप छान प्रकारे सांगत होतं की बाबासाहेबांच्या कायद्याला आम्ही अंमलबजावणी केली कुठेही दंगल झाली नाही त्याच्यानंतर सगळे शांततेत पार पडलं आणि कायद्याप्रमाणेच कोर्टाने तो न्याय दिला आणि तिथे राम मंदिर झालं बरोबर आहे तर मला एक कल्पना सुचली की फक्त माणसाला भारतातल्या माणसाला किंवा स्त्रियांना किंवा गोरगरिबांना किंवा वंचितांना न्याय मिळाला नाहीये तर हे जे मला सुचलंय ते मला आशा आहे की हे तिथपर्यंत जायला पाहिजे जे म्हणतात अंबेडकर 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 इतनी बार अगर आप नाम लेते तो आपको ईश्वर मिल जाता तर मला त्यांना सांगायचं बना है
मंदिर अयोध्या में शान से बना की नहीं। योगी आदित्यनाथ म्हणाले होते कि हमने कायदे से हमने ये जंग लड़ी है और जीती है, हे त्यांनी न्यूज मध्ये सांगितलं की नाही। बना है मंदिर अयोध्या में शान से, फक्त मुखडा सादर करतो। बना है मंदिर अयोध्या में शान से। जब ये मैं